कोडावरी आणि परिपूर्णतेचे लाभ. गेल्या काही वर्षापासून जपान पर्यटकांमध्ये कमालीचे लोकप्रिय झालेले आहे. 2010 मध्ये अंदाजे 8 दशलक्ष परदेशी पर्यटकांनी जपानला भेट दिली. 2015 मध्ये हा आकडा 20 दशलक्षावर गेला. टोकियो, क्योटो आणि ओसाका सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये हिंडणारे पर्यटकांचे जसते हे दृश्य नित्याचं झालं आहे. इतकंच नव्हे तर पर्यटक शहरापासून दूर एखाद्या लहानशा गावापर्यंतही पोचलेले आहेत. आजवर दुर्लक्षित असलेल्या गावांमधील लहानशा रेस्टॉरंटमध्ये रेंगाळणारे पर्यटक हे दृश्यही नेहमीच झालं आहे. जपानच आधुनिकीकरण झाल्यापासून परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जपान सरकार प्रयत्नशील आहे. मेजी युगामध्ये 1868 ते 1912 युरोपियन आणि अमेरिकन पर्यटकांना आमिष म्हणून पाश्चात्य पद्धतीची बरीच हॉटेल्स देखील बांधण्यात आली होती. त्या काळी जपानची अर्थव्यवस्था उद्योगप्रधान आणि निर्यातदार नव्हती. साहजिकच परदेशी पर्यटकांमुळे मिळणाऱ्या परकीय चलनाला कमालीचं महत्त्व होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानची अर्थव्यवस्था वेगाने सुधारायला लागली. तेव्हा मात्र परदेशी पर्यटकांचं महत्त्व कमी झालं, कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईलच्या उत्पादन आणि निर्यातीमधून मिळणारं परकीय चलन तुलनेने कितीतरी अधिक होतं. मात्र अलीकडे पुन्हा पर्यटकांना जपानकडे आकर्षित करणारा चालना मिळाली आहे. जपानी उद्योगांना चीन, कोरिया आणि तैवानसारख्या देशांकडून जबरदस्त स्पर्धा निर्माण झाली आहे. इतकंच नव्हे तर अमेरिकेच्या इंटरनेट आधारित अर्थव्यवस्थेच्या वाढत्या वर्चस्वामुळे जपानी औद्योगिक जगातला धक्का बसला आहे. पुणे एकेकाळी द मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमी, ट्रेड अँड इंडस्ट्री कडे आदरयुक्त भीतीने पाहिलं जात असे. कॉर्पोरेट जपान चालवणारं इंजिन होतं ते. मेटी आता मात्र जपानची आकर्षण शक्ती म्हणून जपानी अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक समजली जाते. यूकेच्या कूल ब्रिटानिया प्रसिद्धी मोहिमेपासून प्रेरणा घेऊन METI ने सुद्धा कूल जपान चळवळीला सुरुवात केली आहे. उत्पादन उद्योगाव्यतिरिक्त अन्य व्यवसायांना प्रोत्साहन देणे तसंच पर्यटनाला देशाचा नवा पोशिंदा उद्योग असा दर्जा मिळवून देणं हा उद्देश त्यामागे होता. पर्यटकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ करणे हे कूल जपान चळवळी पुढील महत्त्वाचं आव्हान आहे. जपानकडे आकर्षित करणाऱ्या गोष्टींमध्ये अतिथीशीलता, उत्कृष्ट सेवा, आकर्षक सादरीकरण आणि बारीक-सारीक तपशिलाकडे दिलं जाणारं लक्ष या वैशिष्ट्याचा पर्यटक आवर्जून उल्लेख करतात. शिंकानसेन ट्रेनपासून निर्दोष कारवाई हे ते फास्ट फूड चेनच्या अत्यंत काटेकोरपणे आणि वेगाने केल्या जाणाऱ्या बीफ डिशच्या डिलिव्हरी. जपानी लोक या सर्व गोष्टी अत्यंत सहजपणे ग्राहकच हित लक्षात घेऊन करतात. याचं अन्य देशवासियांना फारच आश्चर्य वाटतं. त्यामुळे ते प्रभावित तर होतातच, पण जपानी लोकांची कार्यक्षमता पाहून त्यांना आदरही वाटतो. जपानमधील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा त्यांना भावतो. तेथील सारं काही विना विलंब आणि निर्विघ्न पार पडतं. या गोष्टीचा अनुभव पर्यटकांना सातत्याने येत असतो. सार्वजनिक स्वच्छतागृह, सोयीसुविधा पुरवणारी दुकानं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अतिशय कार्यक्षमतेने चालवली जातात. जपानी लोक अतिशय सौजन्यपूर्ण आणि मदतीस कायम तत्पर असतात. अर्थात जपानमध्ये थोडेफार धक्के बसतात. जगात सर्वत्र असतात ते जपानमध्येही अकार्यक्षम लोक आणि संस्था आढळतात. सर्वसामान्य जपानी लोक कामामध्ये परिपूर्णता राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. त्यांनाही जपानी सोयीसुविधांचा घसरता दर्जा नापसंत आहे. अर्थात तरी सुद्धा आजही सुविधा आणि स्नेहभाव
या बाबींमध्ये जपानी लोकांना सर्वोत्कृष्ट दर्जा नक्कीच मिळेल. जपान सातत्याने उच्च सोयीसुविधा आणि वस्तूंचा उत्तम दर्जा कसा राखू शकतो हे समजण्यासाठी कोडावरी ही संकल्पना आणून घेणं अत्यावश्यक ठरेल. तसं पाहिलं तर कोडावरी म्हणजे नेमकं काय हे समजणं कठीण. इंग्रजीमध्ये अनेकदा कोडावरीचा अर्थ बांधिलकी आणि निग्रह असा समजला जात असला तरीही विशिष्ट संस्कृतीच्या संदर्भात वापरल्या जाणारे अनेक संकल्पनांप्रमाणे कोडावरीचा अर्थ या दोन शब्दांमध्ये नीट व्यक्त होत नाही. कोडावरी हा प्रत्येकाचा वैयक्तिक मापदंड म्हणता येईल आणि ती व्यक्ती अतिशय निष्ठेने त्या मापदंडानुसार वागण्याचा प्रयत्न करत असते. नेहमी नसेल, पण एकदा कोडावरीचा उल्लेख त्या व्यक्तीच्या गुणवत्तेचा दर्जा किंवा व्यावसायिकता दाखवण्यासाठी केला जातो. कोडावरी ही एक प्रवृत्ती आहे आणि ती आयुष्यभर जपली जाते. ही प्रवृत्ती म्हणजे इकिगाईचा गाभा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनाचा, कर्तृत्वाचा आविष्कार कोडावरीमध्ये फक्त होतो. थोडक्यात सांगायचं झाल्यास कोणत्याही भव्य योजनेचे अनावश्यक स्पष्टीकरण न देता इकिगाईच्या 5 स्तंभापैकी पहिल्या स्तंभातून म्हणजेच लहान गोष्टींमधून केलेली सुरुवात म्हणजे कोडावरी होय. इकिगाईच्या 5 स्तंभापैकी पहिला स्तंभ म्हणजे कोडावरी. लहान प्रमाणात प्रारंभ, छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरुवात. जपानला भेट देणाऱ्यांच्या चटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे इथे मोठमोठ्या रेस्टॉरंट आणि बारच्या साखळ्या किंवा उद्योग संस्था आढळत नाहीत. त्याऐवजी स्थानिक जपान्यांची चिमुकली रेस्टॉरंट सर्वत्र दिसून येतात. या रेस्टॉरंटवर जपानी संस्कृतीची छाप दिसते. प्रत्येक रेस्टॉरंटला मालकाचा विशिष्ट एकमेवाद्वितीय असा रसिक स्पर्श लाभलेला असतो. प्रत्येक रेस्टॉरंटची खास ओळख दर्शवणारा एक पदार्थ असतो. कोडावरी नोईपिन. मालकाला आपल्या रेस्टॉरंटशी निगडीत अशा या पदार्थांचा कमालीचा अभिमान वाटत असतो. पदार्थांमधील विशिष्ट घटक किंवा ते मागवले असतील तो विभाग किंवा तो तयार करण्यासाठी लागणाऱ्या अवधी वर पदार्थांची विशेषता अवलंबून असू शकते. पर्यटकांशी संवाद साधणाऱ्यांच्या हेतूने सुरू झालेल्या या छोट्या छोट्या रेस्टॉरंटमधील अतिशय मेहनतीने आणि जिव्हाळ्याने तयार केलेल्या खास पदार्थांचा आस्वाद घेणं ग्राहकांनाही मनापासून आवडतं. रेस्टॉरंटची खास ओळख दर्शवणाऱ्या सुप्रसिद्ध पदार्थाचं उत्तम उदाहरण म्हणजे राम नूडल्स. रामन नूडल्स परदेशातून आयात केलेल्या वस्तूंचा संपूर्ण कायापालट करून तिला परिपूर्ण बनवणं यात जपान पारंगत आहे. या रामन नूडल्स मूळ चीनमधून आल्या, पण जपानमध्ये रामन नूडल्सचे असंख्य वेगवेगळे प्रकार बनवले गेले. सूपचा स्वाद, नूडल्स बनवण्याची पद्धत आणि त्यात वापरण्यात येणाऱ्या साहित्यानुसार विविध नूडल्स उपलब्ध आहेत. कोणत्या प्रकारचे रामन नूडल्स आवडतात यावर 2 जपानी वाद घालायला लागले की बघायलाच नको. ते अनंत काळ भांडत राहतील हे निश्चित. जपानी समाजात अत्यंत मार्मिकतेने निरीक्षण करून ते आपल्या चित्रपटात चपखलपणे दाखवण्यासाठी झोझो इतामी सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी टेम्पोपो 1985 सिनेमामध्ये रामन नूडल्समध्ये दिसून येणाऱ्या कोडावरीला विनोदी पद्धतीने आदरांजली वाहिली आहे. यात रामनचा प्रत्येक घटक, उदाहरणार्थ सूपचं मिश्रण, नूडल्स मळणे तसंच वरतून घालायच्या विविध वस्तूंचं प्रमाण आणि संख्या या सर्वांचं तपशीलवार वर्णन केलं आहे. शिवाय ग्राहकांनी रामन नूडल्सचा आस्वाद कसा घ्यावा, त्याचं योग्य प्रकारे सेवन कसं करावं हे सर्व चित्रपटात अतिशय रंजकपणे दाखवलेलं आहे. जपानी लोकांचं रामन नूडल्ससाठीचं अमाप प्रेम आणि निष्ठा अतिशयोक्ती आणि केवळ विनोद निर्मितीसाठी दाखवले असं वाटतं खरं, पण त्यामध्ये बरंच तथ्य आहे हे नक्की. रामन नूडल्स बनवणाऱ्यांना
दुकानदारांनी व्यवसायाचा आरंभ लहान प्रमाणात केला आणि त्या बनवण्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी सातत्याने परिपूर्णता राखली. त्याचं ते तत्वच आहे म्हटलं तरी चालेल. किंबहुना सर्वसाधारण जपानी लोकांचंही ते तत्व आहे. कोडावरी म्हणजे दृढ निश्चय आणि आत्ममग्नता. कोडावरीचं पालन करणारे लोक आपल्या मताशी ठाम असतात आणि तडजोडीला जराही तयार नसतात. सर्वसाधारण जपानी रामन दुकानदारांची कल्पना केली तर काय दिसून येईल? त्यांच्याशी संवाद साधणं कठीण असतं. तो सदैव चिडलेला असतो. ग्राहकांनीही नूडल्सचं भरभरून कौतुक करावं अशी त्याची अपेक्षा असते. टेम्पोपो मधल्या रामन दुकानाचं गिऱ्हाईकांनी सुपाचा शेवटचा थेंब संपेपर्यंत समाधान होत नाही. अंतिमतः कोडावरचा खरा अर्थ परस्पर संवाद हाच आहे. रामन सूपचे परिपूर्ण वाडगे बनवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर घेतली जाणारी मेहनत, हरेक गोष्टीकडे दिलेलं बारीक लक्ष आणि पावती मिळते. गिऱ्हाईकाच्या चेहऱ्यावरील पसंतीदर्शक हास्य मधून आणि दुकानदारांसाठी तोच सर्वात मोठा पुरस्कार असतो. स्टीव्ह जॉबकडेही अशीच कोडावरी होती. अर्थात त्याने या गुणविशेषकाचा उच्चार केला नव्हता, पण त्याने आयफोनचा प्रत्येक भाग निर्दोष व्हावा यासाठी जे प्रयत्न केले त्यावरून त्याच्याजवळील कोडावरीची सहज कल्पना करता येते. किंबहुना कोडावरी हा स्टीव्ह जॉबचं व्यक्तिमत्व स्पष्ट करणारा ठळक गुणविशेष होता. इतकंच नव्हे तर स्टीव्ह जॉबची कोडावरी मानसिकता पाहता तो मनाने जपानी होता असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अर्थात स्टीव्ह जॉब हा मुळातच एक असामान्य माणूस आहे ही गोष्ट निर्वाद. पण जपानमधील सर्वसामान्य माणसामध्येही कोडावरी आढळते ही गोष्ट मात्र असामान्य म्हणायला हवी. अगदी लहान अशा झजाकाया खानावळीपासून ते थेट आओमोरी जिल्ह्यामधील ओआममधील जपानच्या उत्तरेकडील बंदर, बड्या कोबे बीफ आणि ट्यून माशाच्या उत्पादकांपर्यंत जपानमधील बहुसंख्य लोकांजवळ कोडावरी असतेच असं दिसतं. अनेक कुशल शेतकरी आपले उत्पादन सर्वोत्कृष्ट आणि चविष्ट असावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यासाठी ते आपली सारी कल्पनाशक्ती आणि वेळ पणाला लावतात. कसदार माती, बियाणांची काळजीपूर्वक निवड, रोपांची व्यवस्थित छाटणी, वेळेवर पाणी देणं या सर्व गोष्टींकडे त्याचं बारीक लक्ष असतं. लहान सहान गोष्टींना महत्त्व देऊन प्रत्येक काम मनपूर्वक करायचं हा विचार त्यांच्या मनात खोलवर रुजलेला असतो. परिपूर्णतेसाठी परिश्रमांची परिसीमा गाठायची त्यांची तयारी असते. कोडावरचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे जपानी लोक इतरांच्या वाजवी अपेक्षेऐवजी स्वतः निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी झटत असतात. यश मिळवायचं तर उत्पादनांची गुणवत्ता चांगलीच हवी हे ओघाने येतं. पण गुणवत्तेची एक विशिष्ट पातळी गाठल्यानंतर मात्र प्रयत्नांच्या तुलनेत गुणवत्तेची वाढीव पातळी कमी होताना दिसू लागते. हे लर्निंग कर्व्ह सारखं आहे. म्हणजे शिक्षणाची अमुक एक पातळी गाठल्यानंतर असाधारण परिस्थिती वगळता यापेक्षा अधिक काय शिकायचं असं विद्यार्थ्याला वाटायला लागतं. याचं कारण बऱ्याच शिक्षणानंतर प्रगतीचा सुधारणेचा वेग साहजिकच मंदावतो. त्यापेक्षा अन्य क्षेत्रामध्ये नवीन काहीतरी शिकण्याकडे लक्ष वळवलेलं निश्चितच चांगलं. पण कोडावरीचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या लोकांना असं व्यावहारिक वागणं जमत नाही. रामन नूडल्स नुसत्याच चांगल्या असलेल्या त्यांना चालत नाही. केवळ ठीक ट्यूनवर त्यांचं समाधान होत नाही. तो उत्तमच असायला हवा असतो. फुजिता आठवतात ना? चांगल्या किंवा ठीक दर्जाच्या वस्तूंमुळे सुद्धा यश मिळेल. पण कोडावरी असलेले लोक कधीही तेवढ्यावर खुश नसतात. म्हणजे त्यासाठी त्यांना काही कारण हवं असतं नाही. पण चलता है ही वृत्ती त्यांच्यात कधीच चालत नाही.
याला सर्जनशील लोकांचा वेडेपणा म्हणला तरी हरकत नाही. हे असे पराकोटीच्या परिपूर्णतेचा आग्रह धरणारे लोक जरा अतिच करतात. कशाला एवढा त्रास घ्यायचा असं तुम्हाला वाटू शकेल. पण गुणवत्तेचा दर्जेचा अधिक उंचवता येईल अशा विचाराने ते अधिक जोमाने कामाला लागतात. एखादा नवा प्रयोग किंवा एखादी वेगळं उत्पादन करायची कल्पना डोक्यात चमकते. त्यानंतर नवीन वेगळ्या उत्पादनासाठी नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल. अत्युत्तम दर्जाच्या वस्तूसाठी लोकही जास्त पैसे मोजायला मागे पुढे बघत नाहीत. याच महत्वाचं उदाहरण जपानी फळ उत्पादकाचं देता येईल. फलोत्पादन क्षेत्रात जपानने कोडावरीचा उच्चांक गाठला आहे. फलोत्पादक फळांचा दर्जा अधिकाधिक उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. सर्वार्थाने परिपूर्ण फळ बनण्याचं स्वप्न बाळगणारे हे आहेत. उदाहरणार्थ आंबट-गोड चवीच्या नेमका समतोल साधलेली रसाळ स्ट्रॉबेरी तयार करण्याचं काही उद्दिष्ट आहे. जपानमधील नामवंत सेबिस्किया फळांच्या दुकानात अशी परिपूर्ण फळं मिळतात. पण गमतीची गोष्ट म्हणजे तिथल्या फळांना परिपूर्ण किंवा निर्दोष शब्दांची एकच ठराविक व्याख्या लागू पडत नाही. स्ट्रॉबेरी विभागात एक नजर फिरवली तरी सहज लक्षात येतं की या स्ट्रॉबेरीची उत्क्रांती विविध शाखांची परिणती आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही एका प्रकारची स्ट्रॉबेरी सर्वोत्कृष्ट आहे, तीच सर्वाधिक रसाळ आणि चविष्ट आहे असं म्हणता येणार नाही. जपानमधील दर्जेदार फळ विक्रेत्याचा एक वेगळाच गट आहे. 1834 पासून सेबिस्कियामधील फळं नावाजली जातात. त्यांच्या दुकानात मिळणाऱ्या फळांची गुणवत्ता निर्वात सिद्ध होत असल्यामुळे सेबिस्कियाने एखादं उत्पादन स्वीकारलं की लगेचच त्याला प्रसिद्धी वलय प्राप्त होत असे. टोकियो शहर आणि सभोवतालच्या कोणत्याही सेबिस्किया दुकानात गेलात तर तिथली अतिसुरेख फळं आणि त्यांच्या अफाट किमती पाहून अचंबित झाला नाही तरच नवं. तिथे उपलब्ध असलेल्या परिपूर्ण फळाचं उत्तम उदाहरण म्हणजे कस्तुरी खरबूज. त्याला कस्तुरीचा गंध असतो म्हणून ते नाव मिळालं आहे. सेबिस्कियाचं केवळ नाव उच्चारलं तरीही अतिशय महागड आणि भेट देण्यासाठी आवर्जून खरीदले जाणारे खरबूज लोकांच्या डोळ्यासमोर येतं. खरं वाटणार नाही कदाचित, पण जपानमध्ये खरबुजाची भेट मिळणं हा मोठा बहुमान समजला जातो. एका सेबिस्किया खरबुजाची किंमत कमीत कमी 20,000 येन $2,000 इतकी असते. खरबुजासाठी एवढे पैसे मोजणं अनाकलनीय वाटू शकेल, पण ते परिपूर्ण बनवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आणि कोडावरी पाहता खरबूज खरं तर स्वस्तातच मिळालं असं तुम्हाला नक्की वाटेल. सेबिस्कियामध्ये मिळणारे कस्तुरी खरबूज एका देठावर एकच फळ या तत्वानुसार वाढवले जातात. त्याचा फायदा असा की एका देठावरची अधिकची अनावश्यक फळं काढून टाकल्यामुळे सर्व पोषक द्रव्य एकाच फळाला मिळतात. तेवढ्या प्रयासाने आणि काळजीपूर्वक तयार झालेल्या खरबुजाचं मोल बरोबरच आहे हे लोकांना पटतं. अर्थात प्रत्येकाला असं अफलातून खरबूज खरेदी करणं परवडत नाही, हे साहजिकच आहे. तुमचं नशीब थोर असेल तर कोणी भला माणूस सेबिस्किया खरबूज तुम्हाला भेट देईल. ते मधुर, रसाळ आणि स्वर्गीय सुगंध आणि चव असलेलं फळ चाखणं हे तुमच्यासाठी एक अद्भुत पर्व सोहळाच असेल. एरवी अख्खं खरबूज विकत घेणं परवडत नसेल तर सेबिस्किया संचलित कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या खरबुजांच्या चकत्यांचा आस्वाद तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सेबिस्कियामध्ये विकली जाणारी फळं म्हणजे निष्ठावंत शेतकऱ्यांच्या कोडावरीमुळे निर्माण झालेल्या जैविक कलाकृतीच असतात. या कलाकृतींच्या उत्कृष्टपणाचा पुरावा हवा असेल तर ती स्वतः चाकायला हवी. 10,000 येन म्हणजे तब्बल $100 किमतीचे सुंदर पक्व असलेले काजूकू आंबा बघून तुम्ही निश्चितच त्याच्या प्रेमात पडाल. सेबिस्किया सुरेख चमकदार पेटीत ठेवलेला आंबा एखाद्या हिऱ्यासारखा तेजस्वी असतो.
अफाट किमतीच्या त्या आंब्याला हात लावायचं धाडसही कुणी करणार नाही. मग तो खाणं तर फार दूरची गोष्ट आहे. अर्थात परिपूर्ण पिकलेला मधुर आणि रसाळ आंब्याची खरी किंमत करायची तर तो सोलून आणि फोडी करून तो खायला हवा. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर आंबा कापून चाखल्याशिवाय त्याचं खरं मूल्यमापन करताच येत नाही. आणि तो अलौकिक अनुभव निव्वळ काही क्षणांचाच असतो. तुम्ही फोड तोंडात टाकता, चघळता आणि गिळता, झालं, संपलं. तुमची $100ची स्वर्गीय खाद्यानुभूती संपन्न होते. जपानी लोकांच्या वस्तूचं क्षणभंगुरत्व या संकल्पनेवर गाढा विश्वास आहे. परिपूर्ण फळाबरोबरच हे प्रेम प्रकरण त्याचंच प्रतीक म्हणायला हवं. हनामी म्हणजेच प्रत्येक शरद ऋतूमध्ये चेरीच्या फुलांच्या बहराचं उत्साहाने आणि मनापासून केलेलं कौतुक हे जपानी लोकांच्या सारे काही क्षणभंगुर असतं. या तत्वज्ञानाचं उत्तम उदाहरण आहे. जीवनातील क्षणिक आणि अल्पजीवी गोष्टींनाही ते पराकोटीचं महत्त्व देतात. अतिशय मधुर आंबा आणि किंवा राजेशाही कस्तुरी खरबूज काही मिनिटातच खाऊन टाकता येतं. ते स्वर्गीय चव तात्पुरती असते, फक्त तेवढ्यापुरतीच. दृकश्राव्य गोष्टी कायमस्वरूपी राखता येतात तशी पदार्थांची चव राखता येत नाही आणि कधीही राखता येणारही नाही. थोडक्यात सांगायचं तर आस्वादाची सेल्फी काढता येत नाही. इकिगाईचा क्षणभंगुरत्वावरील प्रगाढ विश्वास म्हणजे इथे आणि आत्ता या क्षणी या 5 स्तंभावर एक सर्वाधिक सखोल आणि अर्थपूर्ण स्तंभ म्हणता येईल. अर्थात क्षणिक आनंद लुटणे हा जपानचा स्थायी भाव आहे असं म्हणता येणार नाही. फ्रेंच तसंच भारतीय लोकांच्या जीवनात संवेदना मधून मिळणाऱ्या आनंदाला फार महत्त्व असतं. तेच रशियन, चीनी इतकंच नव्हे तर इंग्रजी लोकांबद्दलही म्हणता येईल. प्रत्येक संस्कृतीचं स्वतःचं असं खास वैशिष्ट्य असतंच. जपानी संस्कृतीमध्ये कोळावरीचं आणखीन एक उदाहरण पाहता येईल. त्याची पॉटरी, कुंभारकला. आपल्या कुंभारकलेविषयी जपानी लोकांना नेहमीच अभिमान वाटत आला आहे. त्यांच्या चहापानाच्या सोहळ्यात वापरल्या जाणाऱ्या छोट्या वाडग्यांना शतकानुसार पासून विशेष महत्त्व मिळालेलं आहे. युद्धामध्ये विजयी झालेल्या वीरांना पुरस्कारित प्रीत्यर्थ तसेच सुप्रसिद्ध वाडगे मिळण्याची अपेक्षा असते. इतकंच नव्हे तर बक्षीस म्हणून त्या अमूल्य वाडग्याऐवजी राजवाडा आणि जमीन मिळाली तर हे युद्धवीर नाराज होत असत, असंही ऐकवेत आहे. युद्धात विजयी झालेल्या वीरांना योहेन तेनमोकू नावाचा सुप्रसिद्ध वाडगा अधिक मूल्यवान आणि हवासा वाटत असत. भट्टीमध्ये मातीची भांडी भाजली जाताना ते परिवर्तन होत जातं, त्या प्रक्रियेला योहेन म्हणतात. योहेन तेनमोकू वाडग्याचं उत्पादन चीनमध्ये 10व्या शतकामध्ये केलं जात असे. तेनमोकू हा तियानमुचा जपानी उच्चार आहे. तियानमु हे चीनमधील हँग्झू विभागाच्या पश्चिमेकडील प्रसिद्ध पर्वताचं नाव आहे. तिथेच काही विशिष्ट वाडग्यांची निर्मिती झाली असं समजलं जातं. योहेन तेनमोकू वाडग्यावर गडद निळ्या, जांभळ्या आणि अन्य काही रंगांमध्ये चांदण्या सदृश नक्षीकाम केलेलं असतं. ते विश्वाच्या काळ्या अफाट विस्तारात विखुरलेल्या देदीप्यमान आकाशगंगांसारखं दिसतं. म्हणूनच मी या वाडग्यांना साध्या सोप्या भाषेत तारांकित वाडगे असे म्हणतो. आज संपूर्ण जगामध्ये फक्त 3 तारांकित वाडगे उरलेले आहेत. हे तिन्ही वाडगे जपानमध्ये असून त्यांची राष्ट्रीय संपत्ती अशी नोंद केलेली आहे. प्रत्येक वाडग्यावरील नक्षीकाम वेगळं असून त्यांचं स्वातंत्र्य निराळेपण चटकन लक्षात येण्याजोग आहे. पाहणाऱ्यांच्या मनावर त्यांची अविस्मरणीय छाप पडते. मौल्यवान वाडग्याविषयी जपानमध्ये अनेक दंतकथा ऐकायला मिळतात, पण त्यातही तारांकित वाडग्याविषयीची अतिसंवेदनशील म्हणता येईल अशी
एक दंतकथा काळजाला अतिशय स्पर्श करणारी आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार चौथ्या तारांकित वाडगा, वलयांकित सरदार नोबुनागा ओदा याच्याकडे होता. 1582 मध्ये नोबुनागा ओदानाचा अकाली मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्याबरोबरच हा वाडगा नष्ट झाला. त्याचाच सेवक मित्सुहाई ॲकेची क्योटोमधील होनोजी मंदिरात ओदाला दगाफटक्याने ठार मारले. 100 वर्षापेक्षा अधिक काळ चालू असलेल्या ओनिन युद्धामुळे माजलेला हाहाकार थांबवून संपूर्ण जपानला एकत्र जोडले. या आशेने साऱ्यांचे डोळे ओदाकडे लागले होते. पण त्याच वेळी त्यांच्यावर हल्ला झाला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ओदाला लढायला किंवा निसटून जायलाही संधी मिळाली नाही. स्वाभिमानी ओदाने मृत्यूला कवटाळलं पसंत केलं. त्यापूर्वी त्यांनी मंदिरात आग लावली. सारं काही आगीमध्ये भस्मात झालं. त्यातच तो अमूल्य वाडगाही नष्ट झाला. कुंभारकामाच्या इतिहासात तारांकित वाडगा बनवण्याची कृती अजूनही कमालीची गूढ आणि अनाकलनीय राहिली आहे. फेल्डस्पार, लाईमस्टोन आणि आयर्न ऑक्साईड हे घटक वापरून हे वाडगे बनवले जातात असा अंदाज आहे. वाडग्यावरील विविध नक्षीकाम आणि त्याचा पोत चिकणमाती अशी तयार केली जाते. नंतर सिरेमिकवर झिलई अशी कशी जडते आणि नंतर भाजण्याची आणि थंड करण्याची प्रक्रिया कशी पार पडते या साऱ्यावर अवलंबून असते. वाडग्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पोतामधील वैविध्य. माती ते वाडगा ही परिवर्तनाची प्रक्रिया कारागिरांनाही अगम्य आणि नियंत्रणाबाहेरची होती. वाडग्याचे असंख्य नमुने तयार होते. त्यातील एखाद्याच वाडग्यावर चांदणीची नक्षी उमटायची. तारांकित वाडगा तयार होणं हा अतिशय दुर्मिळ, हजारोमधील एखादाच योग समजला जाई. जपानमधील ही नामवंत पॉटरसाठी अशा वाडग्यांची पुनर्निर्मिती हा ध्यास बनला आहे. ही त्यांची कोडावरी आहे असं म्हटलं तरी चालेल. या अमोल वाडग्याच्या ते इतके प्रेमात पडले आहेत की त्याचं सारं आयुष्य त्या वाडग्याने व्यापून टाकलं आहे. त्यांची लेखी ख्रिश्चन लोकांच्या होली ग्रेल इतकंच महात्म्य या वाडग्याला आहे. असा ध्यास घेतलेल्या एका प्रमुख पॉटरचं नाव आहे सोकिची नागाय. नागोयान जिक्यांच्या सेतो शहरात सोकिची परिवार राहतो. हा विभाग पूर्वी नोबुनागा ओदाच्या अखत्यारीत्याखाली होता. पॉटरीच्या व्यवसायात सुप्रसिद्ध असलेल्या नागाय परिवाराची ही नववी पिढी. नागाय हे परिवाराचं नाव आहे, तर सोकिची हे घरातील पुरुषांना दिलं जाणारे सामान्य नाव आहे. तारांकित वाडग्याची पुनर्निर्मिती हे वास्तविक पाहता त्याच्या पित्याचं सोकिची नागाय 8वं स्वप्न होतं. सोकिची नागाय 9व्याच्या म्हणण्यानुसार त्याचा पिता एखादा ठरवलं की तडीस नेईपर्यंत शांत बसणार नाही असा बाण्याचा होता. अगदी बालपणापासूनच त्यांनी पित्याच्या तोंडून तारांकित वाडगा हे शब्द अक्षरशः हजारो वेळा ऐकले असतील. तारांकित वाडग्याच्या ध्यासापायी ते इतके वेडे झाले होते की त्यांना एकदा पारंपरिक सेतो पॉटरी बनवण्याची आपली नोकरीही सोडली होती. 8व्या सोकीच्या नागायांनी वाडगा बनवण्यात थोडी प्रगती केली. यश अगदी नजरेसमोर दिसायला लागलं, पण नंतर प्रगती खुंटली. अखेर त्यांचा मृत्यू झाला. वाडगा बनवण्याचं स्वप्न अर्धवटच राहिलं. त्याच्यानंतर त्यांचा वारसा सोकीच्या नागाय 9 याने देखील प्रयत्न जारी ठेवले. त्यांनी पॉट बनवण्यासाठी 100 पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य मागवलं. वाडग्यासाठी वेगवेगळी संयोजनं आणि प्रमाण वापरून असंख्य प्रयोग केले. भट्टीत घालवण्यापूर्वी पॉटला युयाकू नावाच्या खास मिश्रणाचा बाह्य थर दिला जातो. नागाय तब्बल 700 प्रकारच्या युयाकू मिश्रण तयार केले होते. चीनमध्ये फ्युजियान नावाचा प्रांत आहे. तिथल्या जियान भट्ट्यामध्ये तारांकित वाडग्याचं उत्पादन होतं असे समजलं जातं.
फुजियान प्रांतामध्ये जियान मातीची भांडी बनवणाऱ्या 10 भट्ट्या होत्या आणि बहुधा त्यातीलच एका भट्टीमध्ये तारांकित वाडगे बनवले जातात. उत्खननात सापडलेल्या एका भट्टीची लांबी तब्बल 135 मीटर इतकी आहे. अंदाजे एकूण 1 लाखाहूनही अधिक पॉटची निर्मिती त्या भट्टीमध्ये झाली असावी. जियान भट्ट्या 300 वर्ष 10 ते 13 व शतक एडी या कालावधीत कार्यान्वित होत्या. तिथे भाजल्या गेलेल्या लाखो मधून ही तारांकित वाडगे तयार झाले असणार. 9व्या शोकीची नागाय जियान भट्ट्यांच्या परिसरातून चक्क 40 टन माती आयात केली. एवढ्या मातीपासून 10,000 वाडगे तयार झाले असते. ही माती आयात करण्याची मनीषा मुळातच त्यांचे पिता 8व्या शोकीच्या नागाय यांची होती. अखेर त्यांचे पुत्र 9व्या शोकीच्या नागाय यांनी ती पूर्ण केली. तारांकित वाडग्याची पुनर्निर्मिती ही पिरॅमिड बनवण्यासारखी होती. शिखरावर तो वाडगा हवा तर सर्वप्रथम पायाखालची जमीन सपाट करावी लागेल. त्यानंतर पुढची चढणं सहज सोपं होईल. जियान भट्ट्या परिसरमध्ये हे जमलेल्या भग्न वाडग्यांचे अक्षरशः डोंगर झालेले आहेत. 12 हेक्टर जागेत हे तुकडे पसरलेले आहेत. काही ठिकाणी 10 मीटर खोलीच्या खड्ड्यामध्ये भग्नावशेष साठलेले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या असंख्य तुकड्यांमध्ये तारांकित वाडग्याचा एकही तुकडा आजवर आढळला नाही. यामुळे विविध तर्कतुर्कांचे पेवच फुटले. काहींना यामागे कटकारस्थान दिसली. मात्र 2009 मध्ये हॅग्जू शहरातील एका बांधकामाच्या जागी तारांकित वाडग्यांचे बारीक तुकडे सापडले. तेव्हा या कटकारस्थान सिद्धांताला पूर्वविराम मिळाला. ही हॅग्जू ही दक्षिणेतील स्वॅग राजकुलाची 1127-1279 अनाकृती राजधानी. या शोधामुळे जियान भट्ट्यामधील कारागीर खरोखरच तारांकित वाडगे बनवत या गोष्टींवर शिक्कामोर्तब झाला. 2002 मध्ये 9व्या शोकीची नागायांनी जिग्डेझहेन शहरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत एक सादरीकरण केलं. पोर्सिलेन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिग्डेझहेन शहरात गेल्या 1700 वर्षापासून पॉटरीचं उत्पादन केलं जातं. परिषदेत नागायांनी या प्राचीन वाडग्याची प्रतिकृती बनवण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न आणि महत्त्वाचे मुद्दे विशद केले गेले. नागायच्या मते जियान भट्ट्यांमध्ये वापरला जाणारा फ्लोराईड आणि बाष्पीकरण यांच्यामुळे तेनमुकू पॉटवर विविध आकृती तयार होते. तारांकित वाडग्यावर नक्षीकामही त्याच परिणामाचं आहे. आज तारांकित वाडग्याची पुनर्निर्मिती करण्याच्या प्रयत्नांना यश मिळण्याची अंधुकशी चिन्ह दिसत आहेत. अर्थात नागाय आणि अन्य पॉटर्सचा शोध एवढ्यात संपेल असं वाटत नाही. तारांकित वाडग्याच्या या कहाणीमध्ये जपानी लोकांच्या मानसिकतेचे अनेक पैलू दिसून येतात. पहिला पैलू म्हणजे परकीय वस्तूबद्दल त्यांना वाटणारं कुतूहल. उदाहरणार्थ चीनमधून आलेल्या या वाडग्याबद्दल त्यांना असलेली उत्सुकता. आज संपूर्ण जगामध्ये केवळ 3 तारांकित वाडगे अस्तित्वात असून ते 3ही जपानमध्ये आहेत याचा पूर्वी उल्लेख आला आहे. एजन्सी किंवा कल्चरल अफेअर्स या सरकारी संस्थेने हे वाडगे राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केले आहेत. या व्यतिरिक्त जपान सरकारने अन्य देशातील कलाकृतींचे मूल्य जाणून त्यांना अधिकृत मान्यता दिल्याची असंख्य उदाहरण दाखवता येईल. या कलाकृतींना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा देण्यामागे पराकोटीचे राष्ट्राभिमान वगैरे अजिबात नसतो. प्राचीन काळातील चिन्ही अक्षरे असोत किंवा आधुनिक काळातील इंग्लिश बगीचे तयार करण्याची तंत्र असोत, ती आत्मसात करून त्यांच्यात बदल घडवून त्यांना जपानी मुलामा चढवण्यात जपानी लोक फार हुशार आहेत.
बेसबॉल हा अमेरिकन खेळ जपानमध्ये तो खूप लोकप्रिय झाला असून त्याचं खास जपानी पद्धतीने खेळले जातं. कॅनडियन कादंबरीकार लुसी मॉन्टगोमेरी लिखित टेक अँड ऑफ ग्रीन गेबल्स आणि फिनिश लेखक टोव्ह जॅक्सनचं मुमिन या दोन्ही पुस्तकांवरून उत्तम जपानी ॲनिमे मालिका बनवल्या गेल्या. कादंबरीकार हारुकी मुराकमी सातत्याने इंग्लिश साहित्याचा विशेष रेमंड कव्हरच्या पुस्तकांचा अनुवाद करत आहेत. ते स्वतः नावाजलेल्या कादंबरीकार आहेत. तसंच अनुवादाचा उत्तम दर्जा यामुळे ज्याचं साहित्य अनुवादित झालं आहे असे अनेक परदेशी लेखक जपानी वाचकांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेले आहेत. त्यांचा खास वाचक वर्गच तयार झाला आहे. काही वेळा जपानी लोक बारीक सारीक तपशिलांनाही हास्यास्पद वाटेल इतकं पराकोटीचं महत्त्व देतात. हे प्रकरणात पाहिलं. याची ठळक उदाहरणं म्हणजे सिंबेकी यामधील विकलं जाणारं निर्दोष परिपूर्ण फळ किंवा तारांकित वाडग्याची निर्मिती चाललेले अथक प्रयत्न. असं वर्तन प्रत्येकाच्या कोडावरी आणि इकिगाईवर अवलंबून असतं. कोणी कोडावरचा अर्थ बदल न करणे स्थिर असा घेतला तर त्यांना कार्यपद्धतीत बदल करणं कठीण जातं. फक्त पारंपरिक तंत्रावर भर दिला जातो. बाहेरच्या कोणत्याही गोष्टींचा मनावर प्रभाव पडू दिला जात नाही. पण आतापर्यंत जे काही वाचलं त्यावरून नेहमी असंच घडतं असं नाही. खरं पाहता जपानी लोक कायमच नव्या गोष्टी जाणायला उत्सुक असतात. लहान गोष्टींनी सुरुवात ही तर तरुणपणाची खास निशाणी. तरुण असताना मोठ्या गोष्टींना हात घालणं अर्थातच शक्य नसतं. तेव्हा तुम्ही काहीही केलं तरी जगात कोणाला काही फरक पडत नाही. तारुण्यात तुम्हाला सगळ्याच गोष्टीबद्दल खूप कुतूहल असतं. मनाचे दरवाजे सताड उघडे असतात आणि पुढे जायचं तर हे दोन्ही गुण अत्यावश्यक असतात. लहान मूल कमालीचे चौकस असतात. त्यावरून चौकस बुद्धी आणि इकिगाईमध्ये कोणता दुवा आहे हे सहज लक्षात येईल. गंमत म्हणजे अलाय पॉवर्सची सुप्रीम कमांडर जनरल डग्लस मॅकआर्थर युद्धानंतरच्या जपानला 12 वर्षाचा मुलगा देश असं म्हणाले होते. जपानच्या त्यावेळेच्या परिपक्व लोकशाहीला उद्देशून ते असं म्हणाले. त्यांनी ते शब्द जपानची मानहानी करण्यासाठी उच्चारले. पण तरुणांची मानसिकता, त्यांची चौकस बुद्धी हे चांगले गुण आहेत असं मानलं तर मॅकआर्थरचे शब्द अपमानास्पद नव्हे तर प्रशंसास्पद आहेत असंच म्हणावं लागेल. इकिगाईमुळे आपण सर्वच पीटर पॅन बनतो असं म्हणायला हरकत नाही आणि त्यातच वाईट काही नाही. चला तर मग आपण सर्व 12 वर्षाचे होऊया. मनाचं तारुण्य ही इकिगाईसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, पण तितकीच महत्त्वाची आहे बांधिलकी आणि उत्कटता. तुमचं ध्येय कितीही छोटं असलं तरी हे 2 गुण असायलाच हवे.